नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। बरेच जण चातुर्मासामध्ये कांदा लसूण वगैरे खात नाही, तर त्यासाठी ही अशी दाटसर ग्रेव्ही करायची असेल तर मग कांदा लसूण किंवा खोबरं न वापरता कशी होईल ती आज आपण बघणार आहोत। चला बघूया। तर यासाठी 2 टोमॅटो घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे। त्यानंतर खसखस घेतलेला आहे 2 टेबलस्पून खसखस लागणार आहे आणि ग्रेव्ही खूप छान होते खसखसनी। त्यानंतर काजू आहेत, तर काजू मी साधारण 12-13 पीस घेतलेले आहेत। तीळ घेतलेला आहे 1 टेबलस्पून आणि जिरं 1 टेबलस्पून। आता टोमॅटो मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर काही खडे मसाले आहेत। तर खडे मसाल्यामध्ये मी काळी मिरी घेतलेली आहे 5 ते 6 नग घ्यायचे, लवंग घेतलेले आहेत 2 नग, त्यानंतर स्टारफूल घेतलेला आहे अर्धा घेतलेला आहे, त्यानंतर हिरवी वेलची घेतलेली आहे आपण 2 नग, एक मोठी वेलची आणि दालचिनीच्या 2 स्टिक्स घेतलेल्या आहेत। याशिवाय तमालपत्र घेतलेले आहेत 3 ते 4 नग। तर आता काय करायचंय, खसखस आणि तीळ एकत्र घ्यायचंय आपल्याला आणि यामध्ये पाणी घालून हे तासाभरासाठी भिजत घालायचं। खसखसची जी पेस्ट होते ना ती अगदी स्मूथ होते खसखस भिजल्यावर, त्यामुळे आपण खसखस आणि तीळ भिजवून घेतोय। वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी नक्कीच भिजवा। आता पुढची स्टेप, यामध्ये एका पॅन मध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला खडे मसाले आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे। तर सगळे जे खडे मसाले आपण घेतलेले होते ते घालायचे। हे मसाले किंवा जी ग्रेव्ही आहे तुम्हाला किती करायची आहे, किती प्रमाणात करून ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। मी ही जी केली यामध्ये साधारण तुम्ही 3 ते 4 माणसांसाठीची भाजी आरामात करू शकता। यामध्ये जिरं घेतलेलं आहे आणि काजू हे सगळे तेलावर परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम खूप हाय नाही ठेवायची, नाही तर सगळे मसाले जळून जाणार। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळं करायचं आहे। यावर आता टोमॅटो पण छान भाजून घ्यायचा। टोमॅटो पण ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार कमी जास्त करता येतील। आता टोमॅटो छान भाजून झालेला आहे, मस्त सगळे मसाले भाजलेले आहेत। आता हे सगळं काढायचं, थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर थंड झालेला आहे आणि आता मी हे मिक्सरमधून बारीक वाटून घेते। याचमध्ये आता खसखस आणि तीळ जी आपण भिजवून घेतलेली होती ती घालायची आहे। तर ती काढताना मी अशा प्रकारे गाळणीवर काढतेय, म्हणजे खसखस बारीक असतो मग तो वेस्ट होणार नाही, गाळणीवर एकूण एक दाणा काढला जाईल। आणि या सगळ्याची आता एक छान मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला। तर माझं हे जे वाटण आहे तयार झालंय, अगदी बारीक छान वाटलं गेलेलं आहे। 2 मोठे चमचे तरी तेल लागणार आहे। तेल तापले की यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आहे ते घालायचं आणि लो मीडियम फ्लेमवर हे वाटण छान परतवून घ्यायचंय आपल्याला। अगदी कडांनी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण कांद्याचा वापर केला नाही, लसूण वापरलेला नाही किंवा खोबरं वापरलं नाही। तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल आणि खोबरं खात असाल तर खोबऱ्याचा वापर करू शकता, पण ही जी ग्रेव्ही मी सांगितलेली आहे अगदी वेगळी चव आहे। रेस्टॉरंट स्टाईल भाजी तुम्हाला घरच्या घरी बनवता येईल अगदी कांदा लसूण विरहित, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर आता हे वाटण छान शिजलेलं आहे, कडांनी तेल सुटलेलं आहे बघू शकता। म्हणजे आता आपण यामध्ये मसाले घालू शकतो। तर यामध्ये लाल तिखट, हळद, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचाभर धने पूड, अर्धा चमचा गरम मसाला, खड्या मसाल्यांचा वापर केलेला आहे आपण तसा पण, चवीला मीठ आणि हे सगळं मिसळून घ्यायचं। लाल तिखट तुम्ही आवडीनुसार परत जास्त घालू शकता किंवा आता थोडं घालायचं आणि भाजी करताना परत ॲड करणारच आहे आपण, म्हणून मी आता थोड्या प्रमाणात घातलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे जे तिखट मीठ घातले आपण आत्ता हे या मसाल्याबरोबर छान शिजवून घ्यायचं। झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी एक वाफ द्यायची। तर आता वाव, ग्रेव्ही खूप छान झालेली आहे, मस्त दिसत आहे, तेल वर आलेलं आहे। तर आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। ही ग्रेव्ही तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये छान आठवड्याभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकता आणि लागेल तशी वापरू शकता। याशिवाय यामध्ये कुठली पण भाजी तुम्ही करू शकता।
पनीर म्हणू नका, सोयाबीन म्हणू नका, अशा कुठल्या पण भाज्या तुम्हाला करता येतील. तर ही एका ग्रेव्हीसोबत अनेक भाज्या करता येतील. अशा प्रकारे थंड करून घ्यायची आणि एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवायची. मी या भाजीबरोबर पनीरची भाजी केलेली आहे, ती तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर पनीर मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतला. साधारण 150 ग्रॅम पनीर मी इथे घेतलेला आहे. अशा प्रकारे चौकोनी मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतला. पनीरला मॅरिनेट करून घेतलं आणि यासाठी अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीला मीठ, हे सगळे मसाले पनीरला छान कोट करून घ्यायचे. आणि हा पनीर अर्ध्या तासासाठी असाच बाजूला ठेवून द्यायचा, म्हणजे पनीरला एक छान चव येते, मसाल्यांचा फ्लेवर छान येतो. आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि त्या पॅनमध्ये हे पनीरचे पीसेस आपल्याला फ्राय करून घ्यायचे. मी तुम्हाला पनीरची भाजी दाखवली आहे, तुम्ही कुठली पण भाजी करू शकता. अशा प्रकारे पनीर फ्राय करून झालेलं आहे. त्यानंतर आता ह्या काढून घ्यायचं. काही प्रोग्राम ठरलेला असेल तर 2-3 दिवस आधी सुद्धा तुम्ही अशी ग्रेव्ही तयार करून ठेवू शकता आणि वेळेवर वापरू शकता. कांदा खोबऱ्याचा वापर न केल्यामुळे ग्रेव्ही खूप छान टिकतेही. तर आता तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं आणि या तयार वाटणामधलं 2 चमचे वाटण घेतलं आणि यामध्ये परत मी थोडेसे स्पायसेस ॲड केले, म्हणजे थोडं लाल तिखट आणि मीठ, कारण मसाला आपण थोडा घेतलेला आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक स्टीम द्यायची. अशा प्रकारे आत्ता यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आणि परत पनीर बरोबर सुद्धा एक वाफ आणायची. चवीला मीठ घालायचे, झाकण ठेवलं आणि वाफ काढलेली आहे. तर आता कोथिंबीर घालून ही गरमागरम पनीरची भाजी सर्व करायची. तर मित्रमैत्रिणींनो, अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे की बघून वाटणार नाही आपण याच्यात कांदा खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही या ग्रेव्हीसोबत अशा अनेक भाज्या करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.